राहुल गांधी यांना पुणे कोर्टानं दिलासा दिलेला आहे। सावरकरांवरील मानहानीच्या खटल्यामधून प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास कायमची सूट देण्यात आली आहे। मात्र खटल्याचा निकाल सुनावला जाईल तेव्हा त्यांना कोर्टामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहावं लागेल। राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। राहुल गांधी यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे। सुनावणीला उपस्थित राहण्याबाबत कायमस्वरूपी सूट देण्यात आली आहे। अधिकची काय माहिती? याआधी राहुल गांधी यांना NBW नॉन बेलेबल वॉरंट पण इश्यू झालं होतं त्यांच्या विरोधात। कारण जवळपास ही तक्रार नोंदवल्यापासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नातवानी ही केस दाखल केलेली आहे। तर तेव्हापासून ते हजर राहत नव्हते, पंतुनी सत्तेकी सावरकर यांनी ही केस दाखल केली आणि 2 वेळेला त्यांनी NBW इश्यू करावा लागला। तर एक वेळेला ते संसदीय कामकाजामध्ये सहभागी असल्यामुळं कोर्टाने त्यांनी जो काही NBW स्किप केला होता त्याच्याबद्दल काही दिलासा दिला होता। पण आता राहुल गांधी यांना जो दिलासा मिळाला आहे तो महत्वाचा यासाठी आहे की ह्या तारखा आता सतत एकानंतर एका महिन्याच्या अंतराने पडतायत आणि त्यावेळेला ते दरवेळेला पुण्यात येऊन ह्या प्रकरणामध्ये हजर राहणं त्यांना शक्य नाहीये असं त्यांच्या वकिलाच्या वतीनं मांडण्यात आलं आणि न्यायाधीश अमोल शिंदे यांनी हा युक्तिवाद मान्य केला आणि इथून पुढे राहुल गांधी यांना ह्या अवमान याचिकेमधून पूर्णपणे सूट मिळालेली आहे। परंतु जेव्हा प्रत्यक्षात अंतिम निवाडा होईल त्या दिवशी मात्र त्यांना हजर राहायचं आहे। आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की राहुल गांधी यांनी ही जी याचिका दाखल केलेली आहे मी त्यांच्या विरोधात, तर त्याच्यामध्ये समन्स ट्रायल खटल्याचे समरी ट्रायल मध्ये रूपांतर करा, कारण मला ऐतिहासिक दस्ताच्या आधारावरती मी हे म्हटलं होतं, असा जो त्यांचा युक्तिवाद आहे त्याच्यावरती ही न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।